नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपण आलेलो आहोत साताऱ्यातील गोडोली येथे आणि तिथल्या मोरे कॉलनीत आपण सोहळा सख्यांचा साजरा करणार आहोत आणि तिथल्या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत सहभागी होण्यासाठी आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये. सगळ्यांनी अगदी ठरवलेलंच आहे की मी आज हुकुमाची राणी होणार की नाही, नक्की. पण मला खूप छान वाटलं की तुम्ही सगळ्याजणी अगदी स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या आनंदासाठी आज सगळ्या इथे आलेल्या आहेत. आणि कसं आहे, तुमच्याबरोबर धमाल मजा मस्ती करण्यासाठी हा शेंडेफळ आहे की नाही. तुम्ही सगळ्या माहेर वाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेर एक असा असतो, एक शेंडेफळ, एक छोटा भाऊ जो आपल्या ताईची थट्टा मजा मस्ती मस्करी करत असतो. आणि तीच तर गंमत आहे, नाहीतर काय आयुष्यामध्ये, आहे की नाही. त्याच तर आठवणी असतात. चला तर मग तुम्ही सगळे तयार आहेत नक्की खेळण्यासाठी, कारण हे खेळ तर आपल्याला खेळावे लागणारच आहे. कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवरती. त्याच्यामुळे आता आपण अजिबात थांबूया नको, अजिबात वेळ घालूया नको आणि सुरू करूया आपला या आजच्या धमाकेदार कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. चला तर मग आपल्या पहिल्या खेळासाठी पटकन 10 ताई अगदी लवकर लवकर या लवकर. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये या सगळ्या 10 ताई माझ्या इथे आलेल्या आहेत. चला तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. ताई जरा उभी राहा बघू. खेळाचं नाव काय? संगीत अभिनय नृत्य खुर्ची. भाऊजींचं काय होत असेल काय माहिती बाबा घरी. छानच होते. नाही चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पुन्हा एकदा नाव घेऊया ना आपण. संगीत संगीत अभिनय अभिनय नृत्य नृत्य अरे बाबा खुर्ची. खुर्ची. अख्खा महाराष्ट्र बघणार आहे, भाऊजी तर बघणारच आहे. चालेल ना, नक्की. ये बात क्या बात आहे. ताई बसून घेऊ शकते. व्हेरी गुड. चला आता सगळ्यांना नाव कळलेलं आहे. तर हा खेळ असा आहे, आपण लहानपणापासून संगीत खुर्ची खेळत आलोय. आमची संगीत खुर्ची जरा वेगळी आहे, ती अशी की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या ताईंनी चालायचं किंवा धावायचं नाही, कंपल्सरी नाचायचंय. नाचत नाचत फिरायचंय, जसं तुम्हाला येईल तसं, पण नृत्य करायचंय. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे खुर्च्यांच्या मधून यायचं नाही, आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. दुसरी गोष्ट, संगीत संपल्यानंतर, संगीत थांबल्यानंतर तुमच्या बाजूची रिकामी खुर्ची जरा जरी तुमच्यापासून लांब गेली तरी ती खुर्ची तुमच्यासाठी बाद. तुमच्या समोरची जी रिकामी खुर्ची आहे ती पकडायची. एकाच खुर्चीवर दोन्ही ताई बसल्यानंतर नळावरची भांडणं हवी आहेत आपल्याला, त्याशिवाय मजा नाही ना. आणि आपल्याला आवडतो दुसऱ्यांची भांडणं बघायला, काय ताई है ना. हो म्हणते. चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. मस्त. नार लचकत मान मुरडत हिरगराणी. जी ताई नाचतात आहे ती ताई पाहत. नार लचकत मान मुरडत हिरगराणी. कपाट खोसून झालेले आहे. नार लचक लचक लचकत. व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त. आपण कपड बसून घ्यायचंय. ताई ताई तिथे लवकर. एका या लवकर 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 ताई. या साईडला ताई ते लवकर लवकर इथे या साईडला. इथं पटकन इथे. कशी आली हावरटासारखी एकदम धावत एकदम तिथून. आणि या फेरीमध्ये एक निर्णय असा लागलेला आहे की आम्ही रिकॅप करून बघितलं.
ही जी ताई आहे, ही जी ताई आहे हा, जी अगदी गप्पपणे बसली आहे खुर्चीवर, हा, तर ती पुढे जाऊन बसली अशी, म्हणजे हा पुढे गेली खुर्चीच्या आणि नंतर मागे येऊन बसलीस. त्यामुळे ही खुर्ची तुझ्या मागे जी ही ताई होती त्या ताईंची आहे. ताई तू बसू शकते तिथे. ताई तुम्ही बाद झालेला आहेत. कसं आहे ना, माणसं डोळे मिटून दूध पिते, तिला वाटतं आपल्या कोणी कोणी बघत नाही. आणि आता खुर्च्या आहेत 5 आणि ताई आहेत 7. त्याच्यामुळे या फेरीतून आता 2 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. व्हेरी गुड. म्युझिक प्लीज. हा, मस्तच. जवळजवळ ताई सकाळी जॉगिंगला निघालेली आहे. हा, ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला धक्का कशाला देते, मला धक्का कशाला देते. हा, जॉगिंगला निघाली आहे सकाळी सकाळी. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त मस्त. हा, ताई दे दे, ताई दे लवकर. खूप खूप अभिनंदन. 2 ताई बाद झालेल्या आहेत आणि त्या 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. खूप खूप अभिनंदन. 5 ताईंचं तुम्ही या दुसऱ्या खेळामध्ये आलेला आहात. हा, कसं वाटतंय? खूप छान वाटतं. खूप छान वाटतंय. व्हेरी गुड. हा, पण हा खेळ आपण सुरू करणारच आहोत. तो या खेळाचं नाव काय, तो कसा खेळायचा हे सगळं सांगणार आहे. पण त्याआधी कसं आहे, सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेले आहेत. हा, त्याच्यामुळे आपण एक एक उखाणा तो बनताय, हो की नाही? चांदीच्या ताटात गुलाबाच्या कळ्या, चांदीच्या ताटात गुलाबाच्या कळ्या. हो हो. आमच्या ह्यांचे दात म्हणजे दुकानातल्या फळ्या. हरकत नाही. आणि आता ही ताई. विटेवर वीट 2 वीट, विटेवर वीट 2 वीट. आमच्या वंश म्हणजे एकदम काळी मीठ. आणि आता ही ताई. ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. ओनली वन सचिन राव इज माय मिस्टर. अरे बापरे. हरकत नाही. हा ताई, हा एक उखाणा होऊन जाऊ दे. सगळे अगदी फनी उखाणे घेत आहेत. हा, लय कॉमेडी कॉमेडी उखाणे घेत आहेत. हा, ओके ताई. हा, हा, नाव घे आता. शाळेत असतो, शाळेत आहे फळा शाळेत आहे पळा. आणि आमच्या ह्यांचा रंग आहे एकदम कुळकुळीत काळा. ओके. हा ताई, होऊन जाऊ दे आता. मस्त नाव. हा, उखाणा तुझं नाव सांगा ती. अमृता माने. अमृता ताई. हा, एक उखाणा. अंगणात आहे आमच्या गुलाबाची बाग, अंगणात आहे आमच्या गुलाबाची बाग, भाग मिल्का भाग. वा वा, सगळ्यांनी अगदी छान उखाणा घेतलेला आहे. मस्त. आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला. हा, या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. हा, खेळाचं नाव काय ते? फुंकर प्रेमाची. चिट्टी कुकरची असं वाटलं ते. हरकत नाही. हा, ते हे खेळाचं नाव आहे आपलं. ओके, ठीक आहे. आता हा खेळ कसा खेळायचा सांगतो. प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आहे आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. हा, मी 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात मागे ठेवायचे आणि फुंकर मारायचे पिठावर. ओके, आणि आतलं नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायची. एकदा का ते नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात पकडायचंय. तोंडात हातात बितात नाही, असं तोंडात पकडायचं आणि हात वरती करायचंय. मग आम्हाला कळेल की पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. ओके, चला तर तयार आहेत तुम्ही? 1 2 आणि कॉन्सन्ट्रेट. कॉन्सन्ट्रेट. हा, व्यवस्थित. रेडी. 1 2 3. हा, शाबाश शाबाश शाबाश. हा, हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्तच. हा, आणि चेहऱ्याचं हा पीठ पुसायचं नाहीये. व्हेरी गुड, मस्तच. ये बात, ये बात. अरे व्हेरी गुड, क्या बात आहे. 2 नंबर. ओके. ओहो, 3 नंबर, 4 नंबर. बघा हे चेहरे. ही ताई. अरे बापरे. हा, चेहरा अगदी पांढरा फट्ट पडलेला आहे. हा, आणि अरे 2 मिनिटं पूर्वी कशी होती.
ताई बघू ताई ताई पहिली ताई जरा हस हस आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे जी ताई दुसरी आलेली आहे ती ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. या दोन्ही ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. दोन्ही ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. या दोन्ही ताईंबरोबर आपण खेळ तर खेळणार आहोतच. हा खेळ काय आहे, या खेळाचं नाव काय, तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी दोन्ही ताई आलेल्या आहेत तर या दोन्ही ताईंसोबत आपण गप्पा मारणार आहोत. त्यांच्याबद्दल थोडं जरा जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या माहेरपणात थोडं जरा डोकावून पाहणार आहोत. तेव्हा सगळ्यात आधी ही ताई. ताई तुझं नाव सांग बरं. ऐश्वर्या महेश मोरे. माहेर कुठलं? माहेर इथेच साताराच. सातारा. माहेर बिरवाडी. सातारा. आणि सासर? हे गोडोली गोडोली. साताराच. किती वर्ष झालीत लग्नाला? 9 वर्ष झाले. 9 वर्ष झाली. भाऊजी कसे? खूप छान खूप छान आहे. छान आहेत. कसा स्वभाव आहे भाऊजींचा? स्वभाव थोडा रागीट थोडा प्रेमळ असा आहे. असं पाहिजे. हा. असं पाहिजे. तू पण कधी कधी रागवत असशीलच ना? का मला नाही? पण नाही, मला पण येतो राग. हा येतो ना. हो, मग तेव्हा भाऊजी काय करतात? ते शांत बसतात. अच्छा ते शांत हा, बसतात. शांत राहतात. बरं आहे, चांगली गोष्ट. हा. पण लव्ह मॅरेज हो. आहे की नाही? आपण कसं ओळखले? मी बरोबर चेहरा बघून मी सांगतो, मला लगेच कळतं. कसं काय म्हणजे? आम्ही डिप्लोमाला एकत्र होतो. अच्छा हा. एकाच टेक्निकल एकाच कॉलेजला होतो. मग 3 वर्ष एकत्र होतो तरी नाही. परत मी डिग्री केली. त्याच्यानंतर मग एकदा अशीच भेट झाली. पेट्रोल गाडीत टाकायचं होतं. गाडीत पेट्रोल टाकायचं होतं, ती भेट झाली. हे काय काय टायमिंग आहे हा? मग त्यावेळेस म्हटलं काय चाललंय काय नाही असंच. मग त्यावेळेस नंबर घेतला. मग बोलायला आम्ही सुरुवात केली. अच्छा. मग त्यावेळेस मग बोलणं असं सुरू झालं आणि मग असं त्यांनी बोलणं propose सुरू झालं आणि मग त्यातच लग्न पण केलं. वा चांगली गोष्ट आहे. कोण कोण असतं माहेरी? माहेर म्हणजे आई वडील आजी आजोबा ते आता नाही आहेत. खूप म्हणजे जीव होता त्यांचा खूप. पण असं कुठला असा प्रसंग आठवतोय आजी आजोबांबरोबरचा? ते आजोबा आता जायच्या आधी आम्ही आजीची भरणी होती त्यासाठी आम्ही एकत्र आलेलो. हां. ते बोलले की मला काहीतरी बाहेरचं खायचंय. आजोबा? हां आजोबा बोलले. तर म्हटलं काय आणू तुम्हाला? इडली चालेल, इडली सांबर वगैरे. मग हे येणारच होते मागून, मी आधीच गेलेले. तर ते बोलले हां मी इडलीच खाणार. मग ते 11 साडे 11 वाजले तरी काहीच खाल्लं नव्हतं त्यांनी. म्हटले मला पाहुण्यांच्या हातची इडलीच खायची. तोपर्यंत त्यांनी काहीच नाश्ता नाही, पाणी नाही, काहीच नाही. ते खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी तर म्हणजे शेवटचंच ते खाणं तेच पोटभर खाल्लेलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तर त्यांनी प्राण सोडले. हो. हां. ही त्यांची शेवटची इच्छा. शेवटची इच्छा म्हणजे त्यांना जे खायचं होतं ते त्यांचं मनसोक्त त्यांनी खाऊन घेतलं. काय सांगू शकतेस तू आता या माध्यमातून आजोबांना? म्हणजे आजोबांनी जे आमचे संस्कार दिलेत ना की बाबा आपली मुलगी दिली आहे तर तिनं व्यवस्थित राहावं. मग ते सुभेदार होते मिलिटरीमध्ये. ओ. हां मग त्यांची शिस्त म्हणजे एक गावात दरावरच होता आमच्या. दरारा होता. हां तर त्यांचं म्हणणं की आपली मुलगी दिली म्हणजे आजोबांना पण असं वाटतं ना की छाती गर्वानी फुगली पाहिजे अशी. तसं कायमस्वरूपी आपण मुलगी दिली आहे ना तर तिनं तसं राहावं. बरोबर. कसं वाटलं आज व्यक्त? खूप छान वाटलं. छान वाटलं. छान वाटलं. ताई मला सुद्धा खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण गप्पा मारणार आहोत ह्या ताईंसोबत. ताई तुझं नाव सांग. अश्विनी. अश्विनी ताई. माहेर कुठलं? महाबळेश्वर. आणि सासर कुठलं? सातारा. सासर सातारा. किती वर्ष झालीत लग्नाला? 6 वर्ष झाली. 6 वर्ष. वा. कसे आहेत भाऊजी? छान आहेत. म्हणजे प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की आपला नवरा जोडीदार जो असतो तो आपल्या वडिलांसारखा असावा. तसं सेम माझा जोडीदार माझ्या वडिलांसारखा आहे. सगळे गुण जे वडिलांमध्ये आहेत ते माझ्या जोडीदार आहेत. काय सांगशील माहेरबद्दल? माहेरी वडील असतात, 2 भाऊ, वहिनी. भाऊ एक पुण्याला असतो. आजी आहे ती वारली. का डोळे पाणवलेत तुझे? माहेर म्हणलं की थोडंसं अर्थातच. कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? सगळ्यात आधी वडील आहेत. वडील येतात. असा एखादा प्रसंग कुठला बाबांबरोबरचा सांगावा असं वाटतं? आहे. त्यांनी प्रत्येक गोष्ट आम्हाला दिलीच. असं की आम्ही कुठली गोष्ट मागितली त्यांनी दिली नाही असं कधीच झालं. स्वतः ॲडजस्टमेंट केली पण आम्हाला सगळं दिलं त्यांनी. वा. काय सांगशील या माध्यमातून बाबांना? काही नाही. तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुमच्या कष्टाची मला जाणीव आहे एवढंच सांगू शकतो. आईला पण सांगेन की माझं तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे. आठवण येते आई बाबांची? आठवण रोजच येते.
लांब आहे त्यामुळे सारखं जाता येत नाही. पण जेव्हा तू माहेरी जातेस तेव्हा सगळ्यात आधी काय करतेस? कोणाला भेटी मारतेस? आईला की आईला. बाबा नसतातच घरात, बाबांचं? संध्याकाळीच येतात. हो. आईच दिसली पाहिजे डोळ्यासमोर गेल्या गेल्या. छान वाटलं आज मनातलं व्यक्त. नक्की. मग आता आपण शेवटचा खेळ खेळायचा. चला तर जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि या गप्पांनंतर आता सुरू करूया आपण आपल्या या शेवटच्या खेळाला. कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. म्युझिक वरती नाचत नाचत, म्हणजे हे असं आहे बघा, हे असं नाचत बिचत हे असे खुचायचे. हा ओके. नाचणं कंपल्सरी आहे, नृत्य कंपल्सरी आहे, ठीक आहे. आणि जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचायचे. आणि वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. ओके. चला तर मग त्यासाठी म्युझिक प्लीज. क्या बात आहे. एका वेळी एकच स्ट्रॉ आणि एक हात मागे. समोर बघायचंय. हा समोर बघायचंय. हा काही समोर बघायचंय. मुझे प्यार नहीं तुझसे है Get down to the funky beat. मुझे दिल मिलना को तेरा देवा Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है मुझे दिल मिलना को तेरा देवा मुझे प्यार नाचत आहे, नाचत राहायचंय. हा नाचत राहायचंय. हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. कसली दिसतायत दोघी जणी. हा आता तशाच थांबा, तशाच थांबा. हा तशाच थांबा. वेळ संपलेली आहे, म्युझिक पण थांबलेलं आहे. आणि आपल्याला आता बघायचंय कोण विजेती आहे. आणि आता आपण बोलणार आहोत. पहिल्यांदा या ताईपासून सुरुवात करूया. रेडी? ओके. मोठ्याने. थांबा. हळूहळू. 35 35 35 हळू. 36 हा 81. हा आणि आता ही ताई. 2 3 4 5 6 7 8. त्याच्यामुळे तो निर्णय तुमच्या समोरच आहे. उपविजेती ठरलेली आहे ही ताई आणि विजेती ठरलेली आहे ही ताई. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. आणि खूप छान हा खेळ दोघी जणी खेळलेले आहेत. हा ताई खूप छान वाटलं. ताई तू पण खूप छान मस्त खेळलेली आहेस. पण खेळ म्हणलं तर खेळात हार जीत ही होतच असते. त्यामुळे आजच्या आपल्या या शेवटच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू तुला मिळते. कसं वाटतंय ताई उपविजेती झालेली आहे? खूप छान वाटतंय. बरं याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. हो. भाऊजींना द्यायची आहे. हो. आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. गप. मी काही बोललेलो नाही. हे या सगळ्या बोललेल्या आहेत इथं. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच विजेती झालेली आहे ही ताई आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा काही कसं वाटतंय? खूप छान वाटते. छान वाटते. सगळ्यात आधी फोन करून मला सांगणार आहेस माहेरी माहेरी काय सांगणार आहेस? जिंकले कार्यक्रम बघा सण मराठीवरती. नक्की नक्की नाही बघायला सांग. ओके, तुझा पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढतो. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा ताई खूप खूप अभिनंदन तुझं. तू हुकुमाची राणी झालेली आहेस. म्हणजे कसं वाटते तुम्हाला सगळ्या ताईंनो, आई मावशी है ना? तुम्हाला पण वाटत असेल ना की आपण सुद्धा हुकुमाची राणी पाहायला पाहिजे, कधीतरी आपण सुद्धा 16 सख्यांचा मध्ये यायला पाहिजे. मग वाट कसली बघताय? हा कार्यक्रम तुमचा आहे, तुमच्या हक्काचा आहे, तुमच्या घरातला आहे. त्यामुळे अगदी बिनधास्तपणे आम्हाला सांगा. आम्ही तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या शहरामध्ये नक्कीच येऊ आणि हा 16 सख्यांचा आपण अगदी दणक्यात साजरा करूया. तेव्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत. तेव्हा बघायला अजिबात विसरू नका तुमचा आवडता आणि धमाकेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा.